यानंतर एक विशेष बातमी बघूया। पूजा खेडकर राज्यासह देशातलं चर्चेत असलेलं नाव। IAS होण्यासाठी पूजा खेडकरने केलेले कारनामे आता समोर आलेले आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत सुद्धा पूजा खेडकर पॅटर्न असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 9 दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्र फेरपडताळणीचे आदेश दिलेले आहेत। मात्र एक उमेदवार वारंवार संपर्क करून सुद्धा गैरहजर राहिल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय अधिक बळावलेला आहे। पाहूया पुढारी न्यूजचा हा सविस्तर रिपोर्ट। MPSCत ही पूजा खेडकर पॅटर्न। एका उमेदवाराचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस। देशात गाजलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय घेतला। त्याच पार्श्वभूमीवर 2022च्या तात्पुरत्या निवड यादीतील 9 उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं। त्यातील अनुपस्थित राहिलेल्या एका उमेदवाराचा अहवाल पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। रुपेश पागोरेंचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस। 9 दिव्यांग उमेदवारांच्या फेरपडताळणीचे 27 जुलै 2024 रोजी आदेश देण्यात आले। 9 पैकी 8 दिव्यांग उमेदवार फेरपडताळणीला उपस्थित राहिले। दिव्यांग उमेदवार रुपेश पागोरे अनुपस्थित राहिले। रुपेश पागोरे यांची दिव्यांग चाचणी होऊ शकली नसल्याचा अहवाल आहे। रुपेश पागोरे हे अपात्र होण्याची शक्यता आहे आणि कारवाई सुद्धा केली जाईल। मॅटच्या आदेशानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एक परिपत्रक काढलं होतं आणि त्यामध्ये 2022 मध्ये 623 जागांसाठी जी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये जवळपास 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी करावी अशाबाबतचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता। आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील 5 ठिकाणी याबाबतच्या तपासण्या केल्या जाणार होत्या। त्यापैकी 2 उमेदवारांचे अहवाल पुढारी न्यूजच्या हाती लागलेत आणि त्यामध्ये एक अकोले आणि एक लातूर अशा स्वरूपाचे 2 अहवाल आहेत। तिथल्या आरोग्य संचालकांनी दिलेल्या अहवालानुसार एक रुपेश पागोरे नावाचा दिव्यांग उमेदवार हा उपस्थित राहिलेला नाहीये, त्यामुळे त्याला अपात्र ठरवण्याची शक्यता अधिकची वर्तवली जाते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत अंतिम यादीत निवड झालेले मात्र फेरपडताळणीला अनुपस्थित राहिलेले रुपेश पागोरे यांचीही पुढारी न्यूजनं माहिती घेतली आहे। त्यात पागोरे यांचे अनेक कारनामे असल्याचं पुढारी न्यूजच्या निदर्शनास आलं। MPSCत निवड झालेल्या रुपेश पागोरेंचे कारनामे बघूया। रुपेश पागोरेंची 2017ला मागास प्रवर्गासह खेळाडू आरक्षणातून मुंबई पोलीस भरतीमध्ये निवड झाली। 2018ला OBC प्रवर्गासह अल्पदृष्टीदोष असल्याचं दाखवून दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेत कर सहाय्यकपदी निवड झाली। 2019ला खुल्या प्रवर्गासह खेळाडू आरक्षणातून बुलढाणा जिल्ह्यात तलाठीपदी निवड झाली। 2021ला झालेल्या महाराष्ट्र राज्यपत्रित संयुक्त पदभरतीमध्ये दृष्टीदोष दाखवत परीक्षा देण्याचा प्रयत्न केला। 2022ला एकापेक्षा अधिक दिव्यांगत्व दाखवून उपजिल्हाधिकारी पदावर तात्पुरत्या निवड यादीमध्ये स्थान मिळवलं। दिव्यांग फेरपडताळणी अहवालावरून रुपेश पागोरे गोत्यामध्ये आले। यांची जर सखोल चौकशी झाली तर अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येतील। त्याचप्रमाणे राज्यातील सरळ सेवेमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात बोगस प्रकल्पग्रस्त असतील, खेळाडूचे प्रमाणपत्र असेल, दिव्यांग प्रमाणपत्र असेल, असे चांगल्या विद्यार्थ्यांनी अशी प्रमाणपत्र मिळून शासकीय नोकर भरती डल्ला मारलेला आहे। सरकारने गांभीर्याने विचार करून ह्या सर्व गोष्टींचा सखोल तपास केला तर दिव्यांग बांधवांना, खेळाडूंना न्याय मिळेल आणि ज्यांनी अशी बनवेगिरी केली हे सिस्टीमच्या बाहेर येतील आणि खऱ्या उमेदवारांना याचा फायदा होईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याच्या संशयावरून फेरपडताळणी पार पडली आहे। दरम्यान धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत। दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी नाशिकमध्ये बाळू मार्कड यांनी बनावट आधार कार्ड बनवल्याचं पुढारी न्यूजने उघडकीस केलं होतं। तर त्यातूनही बचाव करण्यासाठी मागील तारखेची नोटरी केलेली होती। अशातच अहवाल समोर येऊ लागल्यामुळे अनेक बाबी उघडकीस येत असल्याने इतर भरती प्रक्रियेची देखील चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे। त्यामुळे आगामी काळात कोणत्या बाबी समोर येतात आणि काय कारवाई होते याकडे लक्ष लागलंय। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत आता पूजा खेडकर पॅटर्न बघायला मिळतोय। अमित, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की पूजा खेडकर हे प्रकरण संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशाला देखील ठाऊक झालंय आणि पूजा खेडकरचे कारनामे देखील माहीत झाले। मात्र आता त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2022 मध्ये जी भरती प्रक्रिया राबवलेली होती त्यामध्ये जे दिव्यांग उमेदवार होते त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। त्यांची चौकशीची मागणी केली जात होती।
आणि त्यानुसार मॅटच्या आदेशानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परिपत्रक काढलं होतं. त्यासाठी 9 दिव्यांग उमेदवारांना त्या फेरपडताळणीला उपस्थित राहणं बंधनकारक होतं आणि त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पुढारी न्यूजच्या हाती लागले. त्यामध्ये एक अनुपस्थितीत राहिलेला आहे, तर दुसरे जे व्यक्ती आहेत ते त्यामध्ये पात्र ठरल्याचं एकूण दिसून येते. मात्र जे रुपेश पागोरे आहेत त्यांच्यासारखे अनेक कारनामे जे आहेत ते इतर अनेक दिव्यांग उमेदवारांनी देखील केल्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 7 उमेदवारांचे अद्यापही अहवाल MPSC ला प्राप्त झालेलं नाही आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झालेलं नाही आहे, मॅटला देखील ते प्राप्त झालेलं नाही आहे. एकूणच जर बघितलं तर जे रुग्णालयामध्ये जवळपास 4 ते 5 जणांचे अहवाल प्रलंबित आहे, त्यांच्या अद्यापही तपासण्या झालेल्या नाही आहे. अवघ्या एकाचाच अहवाल जे रुग्णालयानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिलेला आहे. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर हा धक्कादायक प्रकार आहे. यापूर्वी झालेल्या ज्या भरती प्रक्रिया आहे, सरळ सेवा असतील किंवा वेगवेगळ्या भरती प्रक्रिया झालेल्या आहेत, ज्यामध्ये दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ज्या बनावट कागदपत्रांचा आधार घेतलेला आहे आणि नोकरी मिळवलेली आहे, अशांची देखील चौकशी व्हावी अशा स्वरूपाची मागणी पुढे येते. त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या भरती प्रक्रियांची सखोल चौकशी व्हावी अशा स्वरूपाची अपेक्षा आता स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी करताय. त्यामुळे येत्या काळामध्ये इतर जे उमेदवार आहेत त्यांचे अहवाल त्यामध्ये नेमकं काय येतं हे बघावं लागेल. दुसऱ्या बाजूला सरकारच्या माध्यमातून नेमकं या सगळ्या प्रकरणाची काय खबरदारी घेतली जाते, काय या सगळ्यामध्ये तातडीने कारवाई केली जाते, निश्चित काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.